गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी. खालील उपप्रश्न सोडवा. प्रत्येकी 1 गुणांचे प्रश्न आहेत. 2, 4, 6, 8 ही अंकगणिती श्रेणी आहे का ते ओळखा. असे ओळखण्यासाठी पहिली संख्या म्हणजे T1, दुसरी संख्या म्हणजे किंवा दुसरे पद म्हणजे T2 आणि तिसरे म्हणजे T3. दुसऱ्या पदामधून पहिले पद वजा करायचे, वजाबाकी 2 आली. तसेच तिसऱ्या पदामधून दुसरे पद वजा करायचे, वजाबाकी 2 आली. हे दोन्हीही फरक सारखे असल्यामुळे ही क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. 1, 4, 7, 10 या अंकगणिती श्रेणीत A व D ची किंमत लिहा. A म्हणजे पहिली संख्या ज्याला आपण T1 असेही म्हणतो. तर A म्हणजे 1. D कसा काढायचा, तर एखाद्या संख्येमधून त्याची मागची संख्या वजा करायची. T2 आहे 4, त्याच्या मागची संख्या आहे 1, त्यामुळे आपल्याला उत्तर मिळालं. A ची किंमत आहे 1 आणि D ची किंमत आहे 3. प्रश्न 3 अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा. बेरीज असेल तर सम म्हणून त्याला SN म्हणतात आणि ते सूत्र आहे n/2 कंसामध्ये 2A अधिक n वजा 1 गुणिले D. जर A 20 असेल आणि D 3 असेल तर Tn शोधा. हा nव्या पदाचा सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. तर आपल्याला A आणि D च्या किमती यात लिहायच्या आहेत. A ची किंमत आहे 20 प्लस n माहीत नाही आहे. आपलं उत्तर जे येणार आहे त्याच्यामध्ये n राहणार आहे. 20 अधिक हा 3 दोघांना गुणेल. 3 धन आहे पण 1 ऋण आहे, त्यामुळे ही वजाबाकी ऋण 3 येईल. Tn बरोबर या सारख्या संख्या असल्यामुळे त्यांची वजाबाकी होईल. 20 वजा 3 म्हणजे 17 आणि आपलं Tn जे आहे ते Tn 3n अधिक 17. A ची किंमत 3 आहे, D ची किंमत वजा 3 आहे. 5वं पद शोधायचं आहे, त्यामुळे n ची संख्या 5 आहे. या तीनही किमती आपण खालील सूत्रामध्ये घालायच्या आहेत. n च्या जागेवर 5, A च्या जागेवर 3, n च्या जागेवर 5, D च्या जागेवर वजा 3. 3 अधिक 5 वजा 1 म्हणजे 4 आणि या दोघांचा आधी गुणाकार करायचा आहे. 5वे पद बरोबर 3. या दोघांच्या गुणाकारामध्ये एक संख्या धन आहे, दुसरी ऋण. अशा वेळेला गुणाकार ऋण येतो. जेव्हा कधी आपण लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करतो तेव्हा आपले उत्तर ऋण येते. 12 वजा 3 म्हणजे 9, पण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतोय त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह येईल आणि आपलं उत्तर वजा 9 येईल किंवा ऋण 9 येईल. एका क्रमिकेत Tn दिलेला आहे. Tn आहे 2n वजा 5. तर पहिली 2 पदं काढा. पहिली 2 पदं काढण्यासाठी n च्या जागेवर 1 आणि 2 असं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला मिळेल T1 ज्याला A असंही म्हणतात. n च्या जागेवर 1. हे सोडवून आले 2 वजा 5. लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करतोय आपण, त्यामुळे आपलं उत्तर वजा 3 येईल. दुसरं पद काढण्यासाठी n च्या जागेवर 2 लिहायचं म्हणजे आपल्याला दुसरं पद मिळेल. 2 आणि n ची संख्या 2, या दोघांचा गुणाकार 4. 4 वजा 5 मोठी संख्या वजा करतोय आपण लहान संख्येमधून म्हणून उत्तर 1, पण ते ऋण येईल.
त्यामुळे पहिली 2 पदं जी आपल्याला हवी होती ती आहेत -3 आणि -1. यातलं आपल्याला फक्त पहिलं पद काढायचं आहे, म्हणजेच nच्या जागेवर 1 लिहायचं आहे. आधी ती क्रमिका लिहून घेऊया आणि मग nच्या जागेवर 1 लिहूया. 2 गुणिले 1 अधिक 1. 2 गुणिले 1 2, 2 अधिक 1 3. यातील 2 पदे लिहा. क्रमिका लिहून घेऊया. पहिलं पद काढण्यासाठी nच्या जागेवर 1 लिहायचं आहे, 1 लिहायचं आहे, म्हणजेच 3 वजा 2, त्यामुळे आपले उत्तर 1 येईल. अजून एक पद काढायचे आहे. तीन गुणिले 2 6, 6 वजा 2 म्हणजे आपलं उत्तर 4 येईल. त्यामुळे आपल्याला हवी असलेली पदं आहेत 1 आणि 4. 0.9, 0.6, 0.3 या अंकगणितीय श्रेणीचा साधारण फरक काढा. फरक काढण्यासाठी दुसऱ्या संख्येतून, दुसऱ्या पदातून पहिले पद वजा करायचे आहे. ही लहान संख्या आहे, त्यातनं आपण मोठी संख्या वजा करतोय, त्यामुळे आपलं उत्तर ऋण येणार आहे. पण वजाबाकी करतानाही अशीच करायची असते, मोठ्यातून लहान संख्या वजा करायची. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आले पाहिजे. 9 वजा 6 3, त्यामुळे आपलं उत्तर 0.3 आहे. पण मोठी संख्या ऋण असल्यामुळे आपलं उत्तर ऋण येईल. आणि डी आलं ऋण 0.3. 9वं पद आहे 23 आणि ए ची किंमत 7 आहे, तर आपल्याला डी काढायचे आहे. तर आपण एन आणि एच्या जागेवर या किमती लिहूया. T9 बरोबर 7 अधिक एनच्या जागेवर 9 लिहायचे आहेत आपल्याला. 9 वजा 1 आणि डीची किंमत काढायची आहे. हे आपल्याला दिलेलं आहे 9वं पद 23 बरोबर 7 अधिक 9 वजा 1 म्हणजे 8 डी. ह्या समान संख्या असल्यामुळे 7ला स्थानांतरित करूया. तो 7 इथे मिळवलेला आहे, जाऊन वजा होईल. यांची वजाबाकी म्हणजे आपली 8 डीची किंमत आहे आणि ती किंमत आहे 16. आता डीची किंमत काढण्यासाठी 8 स्थानांतरित केले पाहिजेत. 8 इथे गुणतायत म्हणून ते दुसऱ्या बाजूला जाऊन विरुद्ध क्रिया करतील आणि आपल्याला डीची किंमत 16 भागिले 8 म्हणजे 2 मिळेल.